नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. सर्वात प्रथम आपलं सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ बनवायचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये टोटल नंबर ऑफ डीम्ड कॉलेज किती आहेत MBBSचे, त्यांची फीस किती आहे, टोटल सीट्स किती आहेत. आज आपण ह्याविषयी चर्चा करणार आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की महाराष्ट्रात विभागवाईज गव्हर्नमेंट MBBS कॉलेज किती आहेत आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट किती कॉलेजेस आहेत. त्याचप्रमाणे आज आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेज टोटल किती आहेत, त्यांची फीस किती आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून आपल्याला भविष्य काळात नीट 2025च्या UGच्या ऍडमिशन संदर्भात जे काही येणारे अपडेट्स आहेत ते तुम्हाला व्हिडिओ मार्फत आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येतील. तसेच आज आपण डिस्कस करू की महाराष्ट्रामध्ये टोटल नंबर ऑफ डीम्स कॉलेज किती आहेत, म्हणजे स्वतंत्र प्रायव्हेट कॉलेज किती आहेत, स्वातंत्र्य संस्था म्हणजे स्वतंत्र जे कॉलेज आहेत त्याची आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बोलूयात की महाराष्ट्रामध्ये टोटल डीम्ड कॉलेज जे आहेत हे आहेत टोटल नंबर ऑफ 14 कॉलेजेस आहेत. तर 14 कॉलेजमध्ये एक जे कॉलेज आहे जसं की ते कॉलेज म्हणजे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज पुणे, हे 100% जे कॉलेज आहे हे आहे महिलांचं कॉलेज. याचं नंबर ऑफ सीट्स आहेत 150 सीट्स आणि यांची फीस आहे 10 लाख रुपीज पर इयर. असं एकमेव कॉलेज आहे 14 मध्ये की जे पूर्णपणे महिलांचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर आपण चर्चा करूयात की MGM कॉलेज. MGM कॉलेजचे टोटल 4 कॉलेजेस आहेत. एक म्हणजे कॉलेज आहे संभाजीनगर, दुसरं म्हणजे आहे नवी मुंबई, तिसरं आहे वाशी आणि चौथं आहे नेरूळ. यातले 3 कॉलेजेस आहेत हे मुंबईच्या टेरिटरीमध्ये आहेत. त्यातील नेरूळचं कॉलेज आहे हे या वर्षी आलेलं आहे. त्याची इनटेक आहे 50 सीट्स. गेल्या वर्षी जे आलेलं आहे कॉलेज ते आहे वाशीचं कॉलेज, नवी मुंबई वाशीचं. त्याचं इनटेक आहे 100. त्यानंतर कामोठेचं जे कॉलेज आहे नवी मुंबईचंच नवी मुंबईचं कॉलेज हे जुनं कॉलेज आहे, त्याची इनटेक आहे 200. आणि छत्रपती संभाजीनगरचं MGM मेडिकल कॉलेज जे आहे MBBSचं त्याची इनटेक 200 आहे. टोटल जी MGMच्या ग्रुपचे 4 जे कॉलेज आहेत ह्या 4ही कॉलेजचे सीट इनटेक आहेत 150 सीट्स. ह्या 150 पैकी 85% सीट्स ह्या MCC काउन्सिलिंग मार्फत म्हणजे 15% काउन्सिलिंगच्या मार्फत भरल्या जातात आणि 15% सीट जे आहेत ह्या मॅनेजमेंट कोटा ऑब्लिक इन्स्टिट्यूट कोटा ऑब्लिक NRI कोटा ह्या 3 कॅटेगरीमधनं सीट भरल्या जातात. याची फीस जी आहे MGMची जी आपण कॅप थ्रू लागलो जाऊ, MCCच्या राऊंड थ्रू लागलो जाऊ, तर यांची कॉलेजची ट्युशन फीस आहे 21 lakhs पर इयर. तसंच मॅनेजमेंट किंवा NRI किंवा IQ कोट्यामध्ये जर आपल्याला किंवा NRI कोट्यामध्ये जर करायचं असेल तर त्याची फीस असते तुमच्या ट्युशन फीसच्या बेसिकच्या याच्याप्रमाणे 3 पट फीस जास्त, म्हणजे 3 पट फीस असते. त्याप्रमाणे त्याची NRIची फीस घेतली जाते. बरेचसे विद्यार्थी NRI मध्ये ऍडमिशन करू इच्छितात, तर NRI ऍडमिशनसाठी काय काय लागतं, काय काय प्रोसेस असेल त्याविषयी आपण येणाऱ्या काळात एक सविस्तर व्हिडिओ बनवू. त्याला लागणारे डॉक्युमेंट काय असतात, प्रोसिजर काय असते, डॉक्युमेंट जेन्युइन कसे बनायचे, काय बनायचे, आपण त्याविषयी एकदा सविस्तर येणाऱ्या काळात आपण चर्चा करू. आता याच्यानंतर दुसरं जे कॉलेजेस आहेत तर भारतीय विद्यापीठ. तर भारतीय विद्यापीठाचे 2 कॉलेजेस आहेत. एक कॉलेजमध्ये आहे प्रॉपर पुणे आणि दुसरं कॉलेज जे आहे की सांगलीमध्ये. तर भारतीय विद्यापीठ पुणे आणि सांगलीची जी इनटेक आहे ही 150 इनटेक आहे. ह्या कॉलेजची फीस दोन्ही कॉलेजची डिफरंट आहे. जसं की भारतीय विद्यापीठ पुणे जर म्हणलं तर 23,60,000 रुपये फीस आहे ट्युशन फीस, आणि भारतीय विद्यापीठ सांगलीची जर काढली तर 22,10,000 ही त्यांची ट्युशन फीस आहे. मी तुम्हाला जे काही कॉलेजच्या फीस बद्दल सांगतो आहे ह्या फक्त आपण ट्युशन फीस बद्दल बोलत आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या फीस लागतात की जसं एलिजिबिलिटी आहे, डेव्हलपमेंट फीस आहे, ह्या ऍड नंतर होतील. दरवर्षी त्यांचं फी स्ट्रक्चर ज्यावेळेस कॉलेजचं प्रोसेस चालू असते त्यावेळेस त्यांच्या पोर्टलला ते शो करतात. त्यानंतर आपण चर्चा करूया DY पाटील ग्रुपवर. तर DY पाटील ग्रुपचे 3 कॉलेजेस आहेत. एक आहे DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, एक DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे आणि तिसरं जे आहे DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई. तर त्यामध्ये DY पाटील कोल्हापूरची इनटेक जी आहे ही 150 सीटची आहे. त्याच्यानंतर DY पाटील पुणे आणि DY पाटील नवी मुंबई ह्या दोन्हीची इनटेक जी आहे तर ती आहे 250 असे हे टोटल ग्रुपचे जे आहेत ह्या 650 सीट आहेत DY पाटील ग्रुपच्या. यांची फीस पण व्हेरिएबल आहे. जसं DY पाटील कोल्हापूर जर काढलं तर 23,10,000 पर इयर फीस आहे, पण ही जी फीस आहे ही इन्क्लुडिंग त्यांची डेव्हलपमेंट फीस पकडून आहे 23,10,000.
तसंच डी वाय पाटील कोल्हापूरची जर पुण्याची जर फीस पाहिली तर 20 लाख रुपीज पर ॲनम फीस आहे. हे इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस वगैरे आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हॉस्टेलचे चार्जेस वगैरे नाही. हॉस्टेल मेसचे चार्जेस हे वेगळे राहतात. हॉस्टेल मेसचे चार्जेस जे आहेत प्रत्येक युनिव्हर्सिटी प्रत्येक कॉलेजचे व्हेरिएबल असतात, डिफरंट असतात. ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पोर्टलवर त्यांच्या हॉस्टेल मेसची फीस पाहू शकता. त्यानंतर आपण जातो आहोत की दत्ता मेघे ग्रुप. दत्ता मेघे ग्रुपचं जे कॉलेजेस आहेत तर 2 कॉलेज आहेत. त्यातलं दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरचं जे आहे हे दत्ता मेघे नावानेच ओळखलं जातं. त्याची इनटेक आहे 150 आणि दुसरं जे आहे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा, त्याला आपण दत्ता मेघेच म्हणतो. हे त्यांचं दत्ता मेघे ग्रुपचंच कॉलेज आहे, पण ते जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ह्या नावाने ओळखलं जातं. त्याची इनटेक आहे 200 सीट आणि यांची फीस जी आहे दोन्हीची बी जी आहे ट्युशन फीस जी आहे 20,75,000 आहे. ही डेव्हलपमेंट फीस वगैरे मिळून समथिंग 23,50,000 पर इयर जाते. आता आपण याच्यानंतर फक्त राहिलेलं कॉलेजेस जे आहेत ते 2 कॉलेजेस आहेत. ते म्हणजे दुसरं प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी. तर प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी हे जे कॉलेज आहे याची इनटेक आहे 200 सीट्स आहे. हे प्रॉपर नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीपाशी लोणी या गावी आहे. त्याच्यानंतर जे आहे कृष्णा मेडिकल कॉलेज कराड. हे कॉलेज प्रॉपर कराडमध्ये आहे आणि याची इनटेक आहे 250. तर कृष्ण कराडची फीस जी आहे ही 23 लाख आहे. ही इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस वगैरे आहे. तसंच प्रवरानगर लोणीची जी फीस आहे याची फीस आहे 17,50,000. बट ही ओनली ट्युशन फीस आहे. डेव्हलपमेंट फीस आणि अदर जे चार्जेस आहेत हे तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस त्यांच्या पोर्टलला त्यांनी पब्लिश केलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही ते पाहू शकता. आणि हे जे मी तुम्हाला पूर्णपणे जे काही सगळे कॉलेजेस सांगितले आहेत तर प्रत्येक कॉलेजची पर इयर फीस जी आहे ही इन्क्रीमेंट होती. कुठल्या कॉलेजची 5% होती, कुठल्या कॉलेजची 7% होती. त्यामध्ये एमजीएम ग्रुप जे आहे, एमजीएम ग्रुपचे जे 4 कॉलेजेस आहेत, संभाजीनगर असेल, मुंबईतले 3 कॉलेज असेल तर ह्यांची ट्युशन फी जी 21 लाख आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं इन्क्रीमेंट नाहीये. तसंच सिम्बोसिस कॉलेज जे महिलांचं कॉलेज आहे पुण्याचं, ज्याची इनटेक 150 आहे, त्याची फी 10 लाख रुपये आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्क्रीमेंट नाही. बाकी टोटल सगळ्या कॉलेजला काही कॉलेजचे 3% आहे, काही कॉलेजची 5% आहे, काही कॉलेजची 7% आहे. ह्या बाकीच्या कॉलेजचं ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी पालकांना ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्या पाल्यासाठी त्यावेळेस बारकाईने ही गोष्ट पाहावी की कुठल्या कॉलेजची फीस किती पटीने इन्क्रीमेंट होत आहे, जेणेकरून आपलं बजेट प्रॉपरली हे जावं. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला या वर्षीचा जो काही कट ऑफ आलेला आहे तर बऱ्याचशा कॉलेजचा ह्यावेळेस कट ऑफ खूप वाढला गेलेला आहे. कट ऑफ बद्दल आपण सविस्तर याच्याबद्दल आपण एका दिवशी येणाऱ्या काळात आपण व्हिडिओ बनवू. अदरवाईज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पूर्ण PDF पहिल्या आणि तिसऱ्या राऊंड पर्यंतचे कट ऑफ आपण राऊंड वाईज त्याच्यामध्ये टाकले जातील. आणि हे टोटल जे आपण आता चर्चा केलेली आहे तर ह्या चर्चेमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यात टोटल जागा ज्या आहेत डीम्डच्या महाराष्ट्रामध्ये तर 2450 आहेत. ह्या 2450 मधल्या 85% सीट्स जे आहेत ह्या कॅप राऊंड थ्रू भरल्या जातात. जे कोण हे कंडक्ट करतं तर MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी आहे हे ऑल इंडिया 15% याच्यामध्ये ही प्रोसेस केली जाते. याचं रजिस्ट्रेशन सेपरेट असतं डीमच्या रजिस्ट्रेशनला फीस किती लागते, काय असतं, त्याचे रिफंड कसं असतात याबद्दलही आपण येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवणार आहोत. तर आजची जर तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आमच्या ग्रुपला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आमची पेड काउन्सिलिंग पण एक आहे. पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय करतो तर आम्ही विद्यार्थ्यांचा नीटचा फॉर्म भरण्यापासून तर राऊंड वाईज त्यांची चॉईस फिलिंग त्यांच्या मार्कनुसार त्यांच्या रँकनुसार त्यांना कुठलं कॉलेज मिळेल त्यानुसार आम्ही सगळी प्रोसेस फॉर्म भरण्यापासून ते चॉईस फिलिंग पर्यंत ऍडमिशन पर्यंत आम्ही सगळी प्रोसेस करतो. ही प्रोसेस पूर्णपणे पेड काउन्सिलिंग आहे. पेड काउन्सिलिंग आमची 2 प्रकारची आहे. एक आहे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग आणि दुसरी ऑफलाईन. ऑफलाईनला म्हणजे तुम्ही 1 to 1 आमच्या ऑफिसला येऊन चर्चा करून सगळ्या गोष्टी करू शकता. ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन हे कुठल्या विद्यार्थ्यांसाठी जे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत किंवा दूरचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग करतो. त्याच्या दोन्ही काउन्सिलिंगमध्ये आम्ही खूप लिमिटेड सीट घेतो जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स मिळलं जावं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी आशा करतो. येणाऱ्या काळात नवनवीन असेच आपण व्हिडिओ येणाऱ्या नीट UG 25 साठी बनवणार आहोत. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.